लाईट आलीच पाहिजे, आलीच पाहिजे, आलीच पाहिजे। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया। रामदासजी आठवले आगे बढ़ो, गायरान जमीन आमच्या हक्काची, गायरान जमीन आमच्या हक्काची। आम्हाला वीज पुरवठा झालाच पाहिजे, वीज पुरवठा झालाच पाहिजे। प्रमुख मागण्या आमच्या अशा आहेत की गेले 20 ते 25 वर्षापासून गायरान जमिनीवर लोक वस्ती करून राहतात, तर त्यांना नागरी सुविधा काहीच मिळत नाही। नागरी सुविधा मिळत नसल्यामुळे जान जवान लेडीज मुली आपल्या घरकाम करणाऱ्या बायका अंधारा गोंधरात जातात। येता जातानी त्यांना खूप त्रास होतो आणि त्या ठिकाणी लाईटीचा एवढा प्रॉब्लेम आहे की रातचा माणूस सुद्धा फिरू नाही शकत। आणि आम्ही वारंवार पत्रव्यवहार करून सुद्धा कलेक्टर साहेबांकडे 2017, 2018 आणि 2023 रोजी शेवटचं निवेदन दिलं होतं, तर त्याच्यावर बी त्यांनी काही रिप्लाय दिला नाही। तर काम पूर्ण कलेक्टर साहेबांनी तहसीलवर ढकलतात, तहसील ढकलतात MSEB वर, MSEB ढकलतात तलाठीवर, तलाठी ढकलतात वापस MSEB वर। तर याचा मागचा अर्थ काय तो आम्हाला कळला पाहिजे आणि आमच्या लोकांना नागरी सुविधा देण्याचं काम या लोकांनी आताच्या आता करणं भाग आहे। तुम्ही राहायला कुठे आहात? आम्ही राहायला बीड बायपास रोड, झालटा, सुंदरवाडी, आमच्या एरियाचं नाव आहे भीमवाडी। किती वर्षापासून त्रास आहे? तिथं 20-25 वर्षापासून त्रास आहे आणि सर्व दलित समाज तिथं बसलेला आहे। तुम्ही आठवले गटाचे जे नेते आहेत, आठवले गटाचे तुम्ही आहात, ते मंत्री आहेत, आठवले म्हणजे विरोधाभास कसा आहे की मंत्री असूनही तुमच्या पक्षाच्या लोकांना काही न्याय देता येते? कारण साहेबाच्या पत्राचा हे लोक अवमान करत आहे ना, त्या साहेबाच्या पत्राचा अवमान केल्यामुळे आमच्या पक्षाला आंदोलन करणं भाग पडले। कोणत्या साहेबांना? आठवले साहेबांचा। आम्ही एवढे पत्र केलं, आमच्याकडे पूर्ण फाईल आहे। आठवले साहेबांनी पत्र दिलं होतं? त्यांचे पूर्ण पत्रच माझ्याकडे आणि पूर्ण काम फायनल झाले असताना एक हिरालाल मगरे नावाचा इसम हा हाताने पेनाने अर्ज लिहितो MSEB ला की यांचं काम करू नका म्हणून, कारण त्या MSEBच्या अधिकाऱ्यांनी त्या मगरेकडून पैसे खाल्लेले असणार। रामदास आठवलेंशी बोलणं झालं या विषयावर? पूर्ण बात चालू आहे आतापर्यंत। पण काय बोलले साहेब? साहेब बोलले की साहेब तर त्यांच्याशी कॉन्टॅक्ट मध्ये, ते साहेबांचा कॉल गेल्यानंतर ते बोला आम्ही करून देतो। आज या गोष्टीला 3 वर्ष होत आले आम्ही पत्रव्यवहार करतो। रामदास आठवलेंचं ऐकत नाही ते? पत्रव्यवहार चालू आहे, ऐकतात की नाही ते माहित नाही। ऐकता नाही म्हणूनच कारण ऐकलं असतं तर काम झालं असतं। तर कलेक्टर जर साहेबाचं ऐकत नसला तर आम जनतेचं काय ऐकणार आहे? आता मागणी काय आहे? आमची मागणी एवढीच आहे की आम्हाला विद्युत पुरवठा त्वरित करण्यात यावा। आणि माझं नाव राहुल तात्याराव गायकवाड, राहणार भीमवाडी, झालटा, बीड बायपास रोड, गट नंबर 472। पक्षाचं नाव? रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया। क्रांतिकारी जय भीम। मी द्वारका अर्जुन झोटे। आम्ही 472 नंबर गायरान जमीन, चिकलठाणा परिसर, झालटा, इथं आम्ही जवळजवळ 25 वर्षापासून राहतो, पण आम्हाला शासनाची काही आम्हाला मदत नसल्यामुळं आम्हाला पहिल्या काळात जशी गुलामीला आम्हाला वागणूक देत होते तसे आज सुद्धा हे शासन आम्हाला ही वागणूक देत। सध्या आम्हाला त्रास याचा होतो लाईटचा। मेन गोष्ट आम्हाला लाईट नाही, पाणी नाही। लाईट, पाणी, दवाखान्याचं ह्याचे कुठलीही सुविधा नाहीये। आम्ही अंधारातच राहतो। आमच्या काही महिला पाण्यासाठी मेल्या, टँकर खाली चंद्रून इकत घेऊन पाणी पित होत। एक साप चावून 2-3 महिला मेल्या, काही प्राणी सुद्धा मेले। काही डिलिव्हरीच्या याची सुविधा नसल्यामुळं काही आडवून सुद्धा मेलेले तिथं। पण इतक्या दिवसापासून आम्ही पत्रव्यवहार यांच्याशी करतो, तरीही आम्हाला कुठलाही आम्हाला हे करीत नाही। तर बघा, आम्ही तुमची मागणी काय नाही? आता आमची मागणी लाईटची, लाईट, पाणी, जी काय लाईट नाही आमच्या जवळजवळ 250-300 घर सध्या राहते, तर तेवढ्या घराला कसलीच लाईट नाही। रस्ते तर नाहीतच नाही, रस्त्याचा विषय लांबच आहे, पण मेन गोष्ट लाईट। आता आम्हाला म्हणजे तिथं राहतो तर आम्ही अंधारातच राहून टॅक्स भरता का तिथं? काहीच नाही, टॅक्स नाही। कारण आम्ही जर तिथं हे करायला गेलो तर आम्हाला डायरेक्ट म्हणते की तुमची जमीन नाही, ती तुमच्या नावावर काही नाही, म्हणून आम्ही तुम्हाला टॅक्स देऊ शकत नाही, पाणी देऊ शकत नाही, काहीच देऊ शकत नाही। पण रोडवरल्या कुत्र्याला सुद्धा
की तुम्ही त्याला कायदा किंवा त्याला काहीतरी शासनाचं हे देतात. आम्ही तर माणसं आहे. ज्यावेळेस तुमचं राजकारण येतंय, ज्यावेळेस तुमचं इलेक्शन येतंय, तेव्हा तुम्हाला गल्ली बोळ्यातले लोक दिसतात. आमच्या दारापासून लोक खूप येतात आणि म्हणतात आमच्या ह्याला मतदान करा, असं करा, तसं करा. पण आज 30 वर्षापासून 25 वर्षापासून आम्ही तिथं राहतो, तर आम्हाला कुठलीही सुविधा देत नाहीत आम्ही. कारण ह्या देशाचे नागरिक आहेत, ह्या देशाचे. तुम्ही या विषयावर चर्चा हा, केली का? खूप चर्चा केली. आठवले साहेबांचं काय म्हणणं आलं? आठवले साहेबांचं म्हणणं आहे ते सांगते त्यांना. काही वेळेस कलेक्टर लोक त्यांचा फोन उचलीत नाहीत, काही वेळेस त्यांच्या पत्राला उत्तर देत नाहीत आणि पुढच्या यावर हे काय करतात म्हणजे ते फोन उचलले नसल्यामुळं आठवले साहेबाला पुढचं काही बोलता येत नाही. आता नेमकी मागणी काय शेवटची एवढं सांग. लाईट आणि पाणी शासनाचं आम्हाला यावा तिथं. तुमचं नाव सांगा. गोरखा अर्जुन झोटे. बाथरूमची सोय